काय सांगाल केंद्रात एक परिसरामध्ये गोळीबार झाल्याचा प्रकार समोर आलाय नक्की काय घडलं? त्याची घटना अशी आहे की पाळदी धरणगाव या ठिकाणी राहणारे 4 तरुण, त्याच्यामध्ये नाजिम फिरोज पटेल, बबलू मजहर पटेल, तोहिद देशपांडे आणि अल्ताफ शेख असे हे 4 जण कारने भुसावळ येथे तृतीयपंथीय लोकांच्या काही कार्यक्रमासाठी गेले होते. त्या ठिकाणाहून ते कारने परत येत असताना जळगाव रेल्वे स्टेशन गेंदालाल मिल या मार्गे जो दर्गा आहे त्याच्या समोर जात असताना त्यावेळेस हा तोहिद देशपांडे यांनी चालू कारमध्ये त्याच्याजवळ असलेली गन ती त्याने तिचे मुवमेंट केल्यामुळं त्यातमधली जी गोळी सुटली ती पुढे ड्रायव्हिंग सीटच्या बाजूला बसलेला नाजिम पटेल आहे याला त्या शीटच्या आतून जाऊन त्याच्या पाठीत लागलेली आहे आणि ती गोळी त्याच्या शरीरात आहे. हा, आता गंभीर जखमीच आहे तो. प्रथम उपचार त्याच्यावर सिव्हिल हॉस्पिटल जळगाव येथे झाले. त्यानंतर गोल्ड सिटी हॉस्पिटल या ठिकाणी त्याने पुढील उपचारासाठी तो दाखल झालेला आहे. या प्रकरणी BNS 109 त्याचप्रमाणे आरमॅट 325 आणि शस्त्राचा वापर करून दुखापत केल्या प्रकरणी कलम 27 अशा प्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे. आता याच्यातला जो तोहिद देशपांडे जो आहे हे वेपन त्याने आणलं होतं. आता सर्वसाधारणतः तो नेहमीप्रमाणे उमरठीवरनं आणलं, उमरठीवरनं असं सांगतोय, परंतु त्यामध्ये अधिक सखोल तपास करून ते त्यांनी वेपन आणण्याचं आणि यांचं वेपन जवळ बाळगून अशा प्रकारे एकत्र फिरण्याचं कारण काय याचा पण शोध घेणं चालू आहे. एकच राऊंड फायर झालेला आहे. याच्यापैकी आता तोहिद कयूम देशपांडे हा जो आहे त्याला आम्ही ताब्यात घेतला, अटक केलेली आहे. बरोबर आहे. पिस्तूल त्यांनी तिथंच कारमध्येच हा कारमध्ये 3 कारतुसा आणि पिस्तूल मिळून आलं आणि एक रिकामं कॅट्रेज आहे ते गेंदालाल मिल या ठिकाणी पडलेलं आढळून आलेलं आहे.